Hello students, welcome once again and let's start with the discussion of kinetic theory of radiation किंवा kinetic theory of gases and radiation. आपलं लास्ट लेक्चर जे झालेलं आहे ते थोडंसं थेरॉटिकल झालेलं आहे पूर्णपणे, कारण त्याच्यावरती काही फारसे न्यूमरिकल्स बेस नाही आहेत. सो मॅक्सिमम जो कालचा जो पार्ट होता तो सगळा थेरी होता. इन द सेन्स आपण काही डिस्कशन न्यूमरिकलचं केलेलं नव्हतं कालच्या लेक्चरला, पण आजच्या लेक्चरला आपण करणार आहोत. आणि आजच्या लेक्चरला आपण त्याच्या पुढचा पॉईंट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की या टॉपिकचा जो नेक्स्ट हाफ आहे दॅट इज विथ रिलेटेड टू द रॅडिएशन, तो पार्ट आहे तो आपण आता आजच्या लेक्चरपासून स्टार्ट करणार आहोत. सो कदाचित एक अजून 2-3 लेक्चर किंवा फार फार तर 4 लेक्चरमध्ये हा टॉपिक ऑलमोस्ट संपून जाईल. ओके, सो कालच्या लेक्चरपर्यंतचे सगळे पॉईंट्स व्यवस्थित बघा. तो पूर्ण पॉईंट जो होता तो गॅसेस रिलेटेड होता, कायनेटिक थिअरी ऑफ द गॅसेस. मी तुम्हाला म्हटलं होतं की कुठल्याही टॉपिकचा अभ्यास करत असताना त्याचे सेक्शन्स करायचे. म्हणजे जसं की आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये केलं होतं, सेम त्या पद्धतीने या टॉपिकमध्ये सुद्धा तुम्ही 2 सेक्शन करायचे. पहिला सेक्शन आहे तो गॅस रिलेटेड आहे आणि दुसरा सेक्शन आहे तो रॅडिएशन रिलेटेड आहे. मग अगदी हे 2 टॉपिक वेगवेगळे आहेत असं म्हणतात तरी चालेल, रिलेशन आहे कुठं तर, पण आपण अभ्यास करण्यासाठी 2 वेगवेगळे सेक्शन्स केले तरी चालू शकतात. म्हणजे गॅसेसचा एक वेगळा सेक्शन आणि रॅडिएशनचा एक वेगळा सेक्शन. ओके, सो फ्रॉम टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट द डिस्कशन ऑफ द कायनेटिक थिअरी ऑफ द रॅडिएशन. आता रॅडिएशनचा स्टडी आपण सुरू करणार आहोत, पण ॲक्च्युअल रॅडिएशनमध्ये पुन्हा 3 टाईप्स आहेत किंवा रॅडिएशन बरोबर अजून काही टाईप्स आहेत. हे सगळं कशाशी रिलेटेड आहे तर हे जनरली वेव्ज, हीट एनर्जी बरोबर ह्या सगळ्यांशी रिलेटेड आहे. म्हणजे हीट जी ट्रान्सफर होते, हीट ट्रान्सफर असं म्हटलं जातं. बघा मी तर हवं तर हेडिंग लिहितो याचं, हीट ट्रान्सफर असं आपण म्हणूया. आपल्याला हा पार्ट थोडासा सुरुवातीला शिकायचा आहे. हीट ट्रान्सफर म्हणजे हीट जी आहे ती ट्रान्सफर कशी कशी होऊ शकते, बाय विच ways or by which kind of ways the wave or the heat can be transferred. मला वाटतं हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला पार्ट आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये हीट ट्रान्सफर हा एक सब्जेक्टच आहे. जसं की मी म्हणलं होतं की फ्लुइड मेकॅनिक्स, आपला जो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड आहे त्याच्या रिलेटेड मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये फ्लुइड मेकॅनिक हा टॉपिक शिकायला मिळतो. अगदी तशा पद्धतीनं हीट ट्रान्सफर असा एक वेगळा टॉपिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकायला मिळतो. सो इंजिनिअरिंग सेक्शनचा जर विचार आपण केला तर त्याच्यामध्ये हीट, थर्मोडायनॅमिक्स हे फार महत्त्वाचे पार्ट आहेत मेकॅनिकल रिलेटेड. यांत्रिक अभियांत्रिकी ज्याला आपण म्हणतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तुमच्यापैकी काही जण जाणार असतील तर त्यांनी लक्षात ठेवा की हे कुठं तर तुम्हाला भविष्यात डेफिनेटली येणार आहे. किंवा याच्या आधीचं फ्लुइड मेकॅनिक्स होतं, फ्लुइड प्रॉपर्टीज ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स होतं. तशा टाईपमध्ये हीट ट्रान्सफर हा पार्ट सुद्धा तुम्हाला इन फ्युचर चांगल्या पद्धतीने शिकायला मिळेल. ओके, सो हीट कुठल्या कुठल्या पद्धतीने ट्रान्सफर होते तर हीट आपण म्हणूया की 3 पद्धतीने ट्रान्सफर होते. आपल्याला मेन रॅडिएशनवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आपलं मेन मोठं काय आहे की रॅडिएशन, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रॅडिएशन म्हणलं ना. सो रॅडिएशन आपल्याला शिकायचं आहे, पण रॅडिएशनच्या आधी आपण बघूया की हीट ट्रान्सफर. ट्रान्सफर म्हणजे काय, पोझिशन, चेंज इन पोझिशन फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस म्हणू शकतो ना. मोशन आहे ना ट्रान्सफर म्हणजे. मग कुणाची मोशन आहे किंवा कुणाची ट्रान्सफर आहे तर हीटची आहे. सो हीट एका जागेपासून दुसऱ्या जागेवरती पाठवणे म्हणजे ट्रान्सफर ऑफ हीट असं म्हणूया आपण, ज्याला की हीट ट्रान्सफर म्हणतात. तर ही जी हीट ट्रान्सफर आहे ही 3 पद्धतीनं होऊ शकते. ओके, एक पद्धत बघा ज्याला की आपण कंडक्शन म्हणूया. कंडक्शन सगळ्या प्रोसेस आहेत बघा ह्या. कंडक्शन, कंडक्टर, कंडक्शन माहिती ऐकलं बऱ्यापैकी आपण ना. दुसरा पार्ट आपण म्हणूया कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रोसेस. आणि तिसरा पार्ट आपण म्हणूया रॅडिएशन. बघा इंट्रोड्यूस आपण कसं केलं, हीट ट्रान्सफरपासून सुरुवात केली या रॅडिएशन टॉपिकची, कारण हीट ट्रान्सफर मधला तिसरा पार्ट जो कोण आहे तो म्हणजे रॅडिएशन. आणि याच्यावरती मग आपल्याला थोडंसं पुन्हा कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सो हीट कॅन बी ट्रान्सफर्ड बाय 3 ways, दॅट इज कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रॅडिएशन. आता ह्यामध्ये बघा सगळ्यांच्यामध्ये ION आहे. ION लक्षात ठेवा की ज्या शब्दामध्ये ION असतं शेवटी ती एक प्रकारची प्रोसेस असते, एक फेनोमेनॉन असते, काहीतरी त्याच्यामध्ये प्रोसेस घडत असते, काहीतरी एखादं म्हणूया की आपण एक
सिस्टमॅटिक काहीतरी त्याच्यामध्ये घडत असतं. ओके, सो ऑल दीज आर द प्रोसेसेस. ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत, ह्या सगळ्या फिनॉमिनॉन्स आहेत. मग आता कंडक्शन माहिती आहे बघा. कंडक्शन म्हणजे काय, चला कंडक्टर असतो गाडीचा, कंडक्टर काय करतो, पॅसेंजरला घेतो, पॅसेंजरला घेऊन पुढच्या स्टॉपवरती पॅसेंजरला सोडतो. सो कंडक्शन झालं. इलेक्ट्रॉन्स सुद्धा कसे कंडक्ट होतात, एखाद्या वायरमधनं इलेक्ट्रॉन्स असे निघून जातात ना, कंडक्ट होतात आपण असं त्याला म्हणतो. सो हा जो पार्ट आहे हा जनरली सॉलिडमध्ये होतो बघा, सॉलिडमध्ये. म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल मी याचं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक आपण रॉड घेऊया, रॉड, एक मेटल रॉड घेऊया. ठीक आहे, तर मेटल रॉडला काय करूया, इथं आपण हीट देऊया, हीट. तर इथं जे मॉलिक्युल्स आहेत ते त्यांची हीट किंवा दुसऱ्या मॉलिक्युलला देतील, पुन्हा ते त्याच्या पुढच्या मॉलिक्युलला देईल. असं करत करत हीट काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे त्याला थोडासा वेळ लागेल, की लगेच ट्रान्सफर होणार आहे. काहीमध्ये लगेच डिपेंड्स आहे की मेटल कसला आहे, सॉरी रॉड कसला आहे, कुठल्या मेटलचा आहे, कुठल्या मटेरियलचा आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे ना. हा प्लास्टिक असेल तर ट्रान्सफर होतं का, नाही होत, कारण त्याच्या आतमधले मॉलिक्युल्स कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर करू शकत नाहीत. पण रॉडमध्ये ते शक्य आहे का, तर तो मेटल रॉड आहे. सो रॉड जरी हीट केला तर थोड्या वेळानं आपल्याला इथं सुद्धा रॉड काय दिसतो, हॉट झालेला बघायला मिळतो, फील होतं ना आपल्याला. म्हणून आपण प्लास्टिकचा हे असतं बघा, एखादा पॅन असेल, जर कुकिंगचा पॅन असेल किंवा एखादा स्वयंपाकाचा एखादा भांडा असेल तर त्याला प्लास्टिकचा हँडल असतो, बरोबर ना. सो प्लास्टिकचा हँडल का असतो, कारण प्लास्टिकमधून हीट ट्रान्सफर नाही होऊ शकत ना, कंडक्ट नाही होऊ शकत. ओके, म्हणून प्लास्टिकचा हँडल असतो आणि तो मग कॅरी करायला बरं पडतो. सो कंडक्शनमध्ये काय होणार आहे, हीट ट्रान्सफर होणार आहे, पण कुणाच्या मदतीनं, छोट्या छोट्या मॉलिक्युलच्या मदतीनं. सगळे मॉलिक्युल्स एकमेकांना कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर करणार. तरी कायनेटिक एनर्जी का आली, हीट आली म्हणून, टेम्परेचर आलं म्हणून. सो सगळे मॉलिक्युल्स एक्साइट झाले, कोलाइड झाले, हे मग आपल्याला कंडक्शनमधलं माहिती आहे, सगळं होतं. सो अशा पद्धतीनं कंडक्शनमध्ये काय होते, हीट ट्रान्सफर होते. पण याच्यावरती काही फारसं आपल्याला डिटेल स्टडी करायचा नाही. सो कंडक्शन लक्षात आलं. सो ही एक अशी प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस मोस्टली सॉलिडमध्ये होते. आणि ह्या ज्या दोन प्रोसेस आहेत मग ह्या लिक्विड किंवा लिक्विड किंवा गॅसमध्ये होतात असे सांगितलं जातं, फ्लुइड्समध्ये. सो दिस इज द कंडक्शन. आता कन्व्हेक्शन बघा, कन्व्हेक्शन जनरली कशामध्ये होते, तर लिक्विडमध्ये होते, सॉलिडमध्ये होत नाही कन्व्हेक्शन, लिक्विड और गॅसमध्ये होते. म्हणजे इव्हन रेडिएशन सुद्धा तशा टाईपमध्ये आहे. सो याचं एखादं एक्झाम्पल आपण बघूया, की फॉर एक्झाम्पल समजा एखादा भांडा आहे आणि त्या भांड्यामध्ये वॉटर आहे आणि ह्या वॉटरला तुम्ही खालून काय केलं, हीट दिली. तर काय होतं की यातले वॉटर मॉलिक्युल्स एक्साइट होतात आणि ही समजा इथला एखादा वॉटर मॉलिक्युल आहे तो डायरेक्टली इथं येऊ शकतो. म्हणजे तो दुसऱ्या वॉटर मॉलिक्युलला एनर्जी न देता तो डायरेक्ट काय होऊ शकतो, वरती येऊ शकतो ना. म्हणजे थोडक्यात चेन पद्धतीनं ही ट्रान्सफर नाही झाली, डायरेक्ट ट्रान्सफर झाली. चेन पद्धतीनं म्हणजे काय, थोडक्यात 1 2 3 4, चला पहिला दुसऱ्याला देईल, दुसरा तिसऱ्याला देईल, तिसरा चौथ्याला देईल, ही चेन पद्धत झाली. पण डायरेक्ट पहिलाही चौथ्याला देऊ शकतो ना, होऊ शकतं ना असं सुद्धा. सो कन्व्हेक्शनमध्ये असं होतं, डायरेक्ट पहिल्याकडनं चौथ्याला जाते, एनर्जी ट्रान्सफर होते, हीट ट्रान्सफर होते. सेम हा मॉलिक्यूल जर हीट झाला तो डायरेक्ट वरती येत होतो. म्हणजे थोडक्यात तो काय झाला, डायरेक्ट एअरमध्ये आला असं आपण म्हणूया. म्हणजे पहिल्या पोझिशनपासून डायरेक्ट तो चौथ्या पोझिशनला आला, दुसरी तिसरी पोझिशन त्यानं स्किप केली. सो हे घडतं कशामध्ये, कन्व्हेक्शनमध्ये घडतं. ओके, आणि आता आपला हा जो पार्ट, आता हे सुद्धा काय फारसं डिटेल ह्या टॉपिकमध्ये येणार नाही. आपला हा महत्त्वाचा पार्ट आला बघा आता, रेडिएशन. So what is meant by radiation? So it is one of the process of heat transfer in the form of waves. मग वेव्स वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. सगळ्या वेव्स कन्सिडर करा, कुठलीही वेव्ह घ्या आणि कुठल्याही वेव्हच्या एखाद्या मदतीनं जर आपण हीट ट्रान्सफर करू शकलो तर त्याला म्हणायचं रेडिएशन. लक्षात येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की इन्फ्रारेड आहेत, त्या हीट रेडिएट करू शकतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज आहेत, वेव्ज आहेत भरपूर. आपण एक्सरेज बघितलं, गॅमा रेज, नंबर ऑफ वेव्ज आपण एक्सरे स्पेक्ट्रममध्ये 11th ला असतो बघा. वेव्ह स्पेक्ट्रम असा एक पार्ट आहे बघा, एक डायग्राम आहे, तुम्ही कधी बघितले का बघा, की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ वेव्ज दाखवलेले आहेत की कुठल्या कुठल्या वेव्हचा शोध लागला, कुठल्या कुठल्या वेव्ज आत्तापर्यंत रेडी आहेत कम्युनिकेशनसाठी, ट्रान्सफरिंगसाठी, किंवा जे काही वेव्हच्या मदतीनं करता येतं त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या वेव्ज प्रेझेंट आहेत. ह्या सगळ्या वेव्ज त्या एका स्पेक्ट्रममध्ये दिल्या जातात. मग त्याच्यामध्ये त्यांची वेव्हलेंथ सांगितली जाते, त्यांची फ्रिक्वेन्सी सांगितली जाते, ह्या सगळ्या क्वांटिटीज त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिल्या जातात. सो एक तो स्पेक्ट्रम डायग्राम आहे, त्याच्यानं तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या प्रकारच्या वेव्ज असतात. सो रेडिएशनमध्ये जनरली
हीट जी ट्रान्सफर होते ती रॅडिएट होते असं म्हणूया. रॅडिएट होते याचा अर्थ वेव्हच्या स्वरूपात ती आपल्याला हीट ट्रान्सफर होते. बरोबर ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर समजा हीट असेल आणि समजा एखादं लाकूड आहे, ते लाकूड पेटवलेलं आहे आणि त्याच्यापासून आग निघते आपल्याला समजते. सो आपण आगीच्या थोडंसं डिस्टन्स ठेवून जरी वरती असा हात धरला तर आपल्याला हीट फील होते बघा. सो ती हीट मग मला सांगा कुठल्या मॉलिक्युलच्या मदतीने आली का, किंवा डायरेक्ट कुठल्या मॉलिक्युलच्या मदतीने आले का, किंवा असं सॉलिड टाईपमध्ये आले का, तर नाही. तर ती हीट इवन एअरमधनं फ्लो झालेली आहे, पास झालेली आहे. इवन मीडियम तिथं एअर असताना सुद्धा ती काय झालेली आहे, हीट पास झालेली आहे. ओके. सो त्याला म्हणलं जातं ट्रान्सफर ऑफ हीट बाय रॅडिएशन प्रोसेस. आणि ही जी रॅडिएशन प्रोसेस आहे, ही रॅडिएशन प्रोसेस आपल्याला ह्या टॉपिकमध्ये थोडीशी इन डिटेल बघायची आहे. सो हीट रॅडिएशन इज confined or is developed by or is carried by the particular waves like infra, electromagnetic, etc. Okay, so we will concentrate on this particular topic, that is radiation. आता याच्यावरती आपल्याला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मग पुन्हा रॅडिएशन मध्ये सुद्धा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्रोसेस डिफाईन करतो बघा. ठीक आहे. म्हणजे समजा एखादी बॉडी असेल आणि ह्या बॉडीवरती जर हीट एनर्जी इन्सिडंट केली आपण, इन्सिडंट म्हणजे आपण आता सूर्याची किरणं आपल्याला मिळत आहेत, तर आपल्याला ती फील कसं होतं, तर हीट फील होते. बरोबर. ते काय मॉलिक्युल्स फील होत नाहीत आपल्याला, म्हणजे ती वेव्हच्या स्वरूपात आपल्यापर्यंत येते बघा. सिंपल. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ हीट ट्रान्सफर. सो हीट ट्रान्सफर बाय रॅडिएशन मध्ये पुन्हा 3 टाइप्स महत्वाचे बघायचे. ओके. सो 3 टाइप्स कुठले कुठले बघा. समजा आपल्याला काय होतं की समजा इथे एक बॉडी आहे लाईक दिस. आता आपणच आहे असं म्हणूया, इमॅजिन करूया. सो दिस इज बॉडी. मग ही बॉडी निर्जीव बॉडी पण असू शकते, असं काही नाही. सो इकडून काय झाली हीट. दिस इज द हीट इन्सिडेंट. हीट इज इन्सिडेंट ऑन द बॉडी. हीट इज इन्सिडेंट ऑन द बॉडी. मग चला बॉडीवरती हीट आली तर ही बॉडी काय काय करू शकते बघा. तर ती हीट ॲब्झॉर्ब करू शकते. ॲब्झॉर्ब करू शकते. त्या बॉडीने हीट काय केली, ॲब्झॉर्ब केली. किंवा ती बॉडी आलेली हीट काय करू शकते, रिफ्लेक्ट करू शकते. चला थोडीशी माघारी घेऊन जावं. रिफ्लेक्ट करू शकते. बरोबर. आणि ती बॉडी हीट काय करू शकते, ट्रान्सफर करू शकते. बघा हीट आली, थोडीशी ॲब्झॉर्ब केली, थोडीशी रिफ्लेक्ट केली, थोडीशी ट्रान्सफर केली. होऊ शकतं. येस, होऊ शकतं. सो हे रॅडिएशन मधलं चाललंय सगळं. सो रॅडिएशन मध्ये असे 3 टाईप होऊ शकतात. मग ह्या ॲब्झॉर्ब जी हीट आहे त्याला आपण आता एकतर इन्सिडेंट हीट आहे त्याला आपण क्यू म्हणूया. क्यू किसी को क्यू. ओके. आता ही क्यू आली त्या बॉडीवरती, तर क्यू जेवढी येणार आहे ती ह्या तिघांमध्ये डिवाइड होईल ना, कमी जास्त प्रमाणात. 100% क्यू आली, इथं 20% गेली उदाहरणार्थ, इथं 50% गेली, 20, 50, 70, तर इथं किती टक्के, 30% जाईल. म्हणजे आपण आलेली क्यू ही तिघांमध्ये डिवाइड करूया. चालेल. चला मग मी काय म्हटलं की त्या बॉडीवरती किती हीट आली, क्यू आली. सो व्हॉट इज मीन बाय क्यू. सो क्यू इज नथिंग बट द इन्सिडेंट हीट एनर्जी. कळतंय का. व्हॉट इज मीन बाय क्यू. क्यू इज नथिंग बट द इन्सिडेंट हीट एनर्जी ऑन द बॉडी. चला त्यातली त्या बॉडीने काहीतरी ॲब्झॉर्ब केली असं म्हणूया. सो क्यू ए इज ॲब्झॉर्ब्ड. एनर्जी ॲब्झॉर्ब केली. चला क्यू आर एनर्जी रिफ्लेक्ट केली थोडीफार. आणि क्यू टी एनर्जी काय केली, ट्रान्समिट केली, दुसरीकडे पाठवली, ट्रान्सफर केली असं म्हणूया. सो हे मग थोडंसं मॅथमॅटिकल कसं सांगता येईल, इथं लिहितो मी. चला किती आली होती, येस क्यू आली होती. मॅथमॅटिकली कळतंय आता. क्यू पैकी काही काय झाली, ॲब्झॉर्ब झाली, काही काय झाली, रिफ्लेक्ट झाली, काही काय झाली, ट्रान्सफर झाली. सो इक्वेशन काय मिळालं आपल्याला, क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू. ह्या सगळ्याला आपण क्यू ने डिवाइड करू. चालेल, चालू शकतो ना. मॅथ्समध्ये आपण काही करू शकतो, लिगली स्टेप करू शकतो कुठल्याही. लिगली ना, लिगल लिगल लिगल, इलिगल काही करायचं नाही. सो क्यूला क्यू कॅन्सल झालं, 1. सो हे काय आलं, क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू प्लस
क्यू, टी अपॉन क्यू आली बघा. इक्वेशन मिळालं का? सो 1 इज इक्वल टू काहीतरी वेगळं दिसतंय बघा, दिसायला काहीतरी असं दिसतंय. चला आता ह्याचा विचार करूया. क्यू ए अपॉन क्यू काय बघा, क्यू ए अपॉन क्यू. हे थोडंसं मी रफ करतो. तुम्हाला जेवढं लिहावंसं वाटतंय तेवढं लिहा. बाकी थोडेफार मी थेरॉटिकल पॉईंट्स इम्पॉर्टंट देणार आहे, टेक्स्टबुक मधले बघून मी लिहिणार आहे, डोंट वरी. पण जे हे आताच महत्वाचं आहे ते समजून घ्या. सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहे. ओके. सो आता क्यू ए अपॉन क्यू मला काहीतरी वेगळं दिसतंय, क्यू आर अपॉन क्यू काहीतरी वेगळं दिसतंय, क्यू टी अपॉन क्यू काहीतरी वेगळं दिसतंय. बघा आपण फक्त ह्याचा विचार करूया आधी. कुणाचा? क्यू ए अपॉन क्यूचा विचार करूया. ठीक आहे. एक काय हा रेशो आहे, रेशो साहजिकच मॅथमॅटिकली रेशो आहे. हा रेशो कुणाचा दिसतोय बघा, क्यू एचा आणि क्यूचा. आता क्यू ए म्हणजे काय आहे? हीट ॲब्सॉर्ब्ड डिवायडेड बाय हीट म्हणजे एनर्जी थोडक्यात इन्सिडेंट. बघा मी काय फारसं वेगळं करत नाही. हे तुम्हाला सांगितलं की असं होतं तर हे मॅथमॅटिकल लिहू शकतो आपण. क्यूनं डिवाइड करू शकतो आपण. इथं 1 येऊ शकतं आणि हे असं काहीतरी येऊ शकतं. त्यातला हा मी सेपरेट विचार करू शकतो. क्यू ए अपॉन क्यूला मी रेशो म्हणू शकतो. रेशो कोणाचा आहे ते मी लिहू शकतो. सो कोणाचा रेशो झाला? हीट ॲब्सॉर्ब्ड डिवायडेड बाय हीट इन्सिडेंट. म्हणजे मला सांगा, तुम्हाला पेपर दिला जातो 100 मार्कचा. तुम्हाला पेपर दिला जातो 100 मार्कचा. त्यापैकी तुम्हाला किती मार्क पडतात? ऑब्वियसली लेस दॅन 100 मार्क्स पडतात तुम्हाला, और 100 असं म्हणूया आपण. फार तर 100 पडतात का? अगदीच प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. 99 पडतात, पण 100 मार्क्स कुणाला कधी पडत नाहीत. एखादी अपवादात्मक केस आहे त्याला पडू शकतात. परफेक्ट आपण म्हणूया, परफेक्ट स्टडी असेल तर 100 आउट ऑफ 100 पडतात, पण असं फार कमी प्रमाणात होतं. सायन्समध्ये पण असंच आहे की परफेक्ट गोष्टी आहेत का, आयडियल गॅस आहे का, पण नाही, पण आपण कन्सिडर करतोय. ओके. आता हे परफेक्ट प्लास्टिक आहे का? नाही, पण आपण हे प्लास्टिक आहे म्हणतो. हे अगदी 99.9 प्लास्टिक असेल पण परफेक्ट आहे का? नाही. कारण बघा थोडंसं प्रॅक्टिकली जर विचार केला तर परफेक्ट गोष्टी किंवा आयडियल टर्म्स ज्या म्हणतो त्या थोड्याशा कमी राहतात, किंबहुना ॲब्सेंट असतात, नसतात प्रेझेंट त्या प्रॅक्टिकली. तुम्हाला एक गंमत सांगेन, गंमत. तुम्ही कुठल्याही किटाणूवरचं जे औषध असतं त्याची कुठलीही जाहिरात बघा, किंवा आपले साबण असतात, आंघोळीचे साबण, कपड्याचे साबण किंवा डिटर्जंट्स असतात, त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट बघा, किंवा आता सॅनिटायझर्स पद्धती आलेल्या आहेत ह्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये. सो कुठलीही तुम्ही जाहिरात बघितली तर इट किल्स 99.9% ऑफ द व्हायरसेस असं म्हणतो बघा. म्हणजे सगळे जर काय सांगतात की 99.99% आमचं औषध किंवा आमचं सॅनिटाईज असेल किंवा आमचं जे काही लिक्विड असेल, डिटर्जंट असेल, ते काय करतं? व्हायरसेसना 99.9% किल करतं, मारतं. मग 100% का नाही म्हणू शकत कोणी? का तर ते प्रॅक्टिकली कुठेतरी पॉसिबल नाही. थोड्याफार प्रमाणात, अगदी म्हणूया की आपण रेअर केसमध्येच ते अवेलेबल आहे, पण प्रॅक्टिकली 100% कधी घेतलं जात नाही. अगदी तशा पद्धतीने मग आपण मला सांगा हीट ॲब्सॉर्ब अपॉन हीट इन्सिडेंट. जसं की तुम्हाला पेपर 100चा दिला जातो, तुम्हाला आउट ऑफ 100 समथिंग 90, 80, 70 मार्क्स पडतात. तुम्हाला तर 95, 96 मार्क्स पडतात. तशा टाईपमध्ये मला सांगा की एखादा रेशो असेल तर ऑब्वियसली त्या रेशोमधली न्यूमरेटर टर्म आणि डिनॉमिनेटर टर्म, यातली डिनॉमिनेटर ही मोठी असते. मोठी इन द सेन्स जेवढे इनपुट सप्लाय आहे तेवढी असते. म्हणजे क्यू कोण आहे? जेवढी एनर्जी दिलेली आहे 100% ती आहे, म्हणजे 100 खाली असतं ना, आणि हीट ॲब्सॉर्ब तुम्ही किती ॲब्सॉर्ब केली, किती मार्क्स पाडले ते वरती असतं. म्हणजे रेशो मिळाला ना. मग हा जो रेशो आहे ह्याला म्हटलं जातं कोइफिशियंट. म्हणजे हा रेशो थोडक्यात कुठला आहे? कोइफिशियंट आहे. कोइफिशियंट ऑफ कुणाचा असेल? आता हे ए आहे ना, ए म्हणजे काय म्हटलं होतं? ॲब्सॉर्ब आहे ना, ॲब्सॉर्ब. सो ॲब्सॉर्प्शनचा रेशो आहे असं आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. दिस इज द रेशो ऑफ द कोइफिशियंट ऑफ द ॲब्सॉर्प्शन. आणि ह्याला काय म्हटलं जातं? स्मॉल ए म्हटलं जातं. सो हा काय तयार झाला मग आपल्याला? स्मॉल ए, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. बरोबर आहे का? बघा, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन कन्फ्यूज होतोच मला. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती झाला? रेशो तयार झाला, स्मॉल ए तयार झाला, क्यू ए अपॉन क्यू झाला. आता डेफिनेटली तुम्ही स्मॉल आर आणि स्मॉल टी सांगणार. स्मॉल आर किती?
क्यू पैकी किती क्यू आर झाली, इन्सिडेंट पैकी किती रिफ्लेक्ट झाली, आणि तसंच तुम्ही काय सांगणार, क्यू टी अपॉन क्यू टी सांगणार. सो याला काय म्हणायचं, मी हे लिहून देणार आहे सगळं तुम्हाला, फक्त फास्ट लिहून देणार, पुन्हा आत्ता समजून सांगतोय. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन? इट इज द रेशो ऑफ हीट ऍब्सॉर्ब टू द हीट इन्सिडेंट. सिंपल एवढं म्हटलं तरी चालेल. व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन? इट इज द रेशो ऑफ हीट reflected to the heat incident. What is the coefficient of transmission? It is the ratio of heat transmitted to the heat incident. Simple, 3 रेशो तुम्हाला मिळाले. ओके, सो मग हेच रिलेशन असली ना, A1 इज इक्वल टू A प्लस R प्लस T. चला झालं प्रूफ. हा प्रूफ विचारला जातो कधी कधी. कळा का प्रूफ कसा लिहिला, काय लिहिला ते. सो दिस इज अबाउट द ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन. आणि हे एक्झाम्पल आपल्याला फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आपल्याला हे ॲनालिसिस यूज होतं, म्हणजे ह्याचं ॲप्लिकेशन आपण म्हणूया. सो आज आपण 2 पॉईंट्स बघायचे होते, त्यातला आपला हा झाला आपला पहिला पॉईंट. आणि जो दुसरा पॉईंट असेल आता आपला तो फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी. थिअरॉटिकल पॉईंट आहे, त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल काय नाही, हे एवढं सगळं मॅथमॅटिकल आहे एवढंच. आणि मग याच्या रिलेटेड आपण न्यूमेरिकल चॉईस, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघूया. ओके, सो आय होप की तुम्हाला हे इथपर्यंत लक्षात येत असेल. काही लिहिलं असेल तर लिहा, काही हरकत नाही, पण मी आता तुम्हाला थोडंसं थिअरॉटिकल लिहून देणार आहे. ओके, लुक ॲट द हेडिंग, रिलेशन बिटवीन कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. आता मगाचं जेवढं मी लिहिलं होतं तेवढं लिहा, तुम्हाला जेवढ्या पद्धतीने लिहिता येते तेवढं. आणि आता हे थोडंसं इन डिटेल लिहायचा प्रयत्न करा, थिअरॉटिकल आहे हे सगळं. सो कन्सिडर an amount of heat energy, consider an amount of heat energy Q is incident on a body. Some part of it is absorbed, some part of it is reflected and some part of it is transmitted. बरोबर आहे. काय वाक्य लिहिलं बघा, लिहा असं आहे तसं व्यवस्थित तुम्ही. कन्सिडर an amount of heat, that is Q, which is incident on a body. Some part of it is absorbed, some part of it is reflected and some part of it is transmitted. Let QA, amount of heat energy म्हणतो आहोत तर, is absorbed. QR म्हणजे काय, amount of heat energy is reflected. आणि QT म्हणजे काय, amount of heat is transmitted. Hence असं जर असेल तर hence Q is equal to QA plus QR plus QT लिहू शकतो आपण. मॅथमॅटिकल लिहू शकतो ना. आलेली हीट जी आहे ती तिघांमध्ये वाटली असं म्हणूया आपण थोडक्यात. म्हणजे आलेली हीट किती असेल, Q असेल. सो Q इज इक्वल टू QR प्लस QA प्लस QR प्लस QT. देयरफॉर Q अपॉन Q इज इक्वल टू QA अपॉन Q, QR अपॉन Q अँड QT अपॉन Q. जस्ट काय केलं, दोन्ही साइडला Q ने डिवाइड केलं. मॅथमॅटिकल चालू शकतं हे. देयरफॉर 1 इज इक्वल टू QA अपॉन Q प्लस QR अपॉन Q प्लस QT अपॉन Q. ओके, सिंस QA अपॉन Q इज इक्वल टू A, QR अपॉन Q इज इक्वल टू R and QT upon Q is equal to T. Therefore 1 is equal to A plus R plus T. Okay, this is the relation between coefficient
ऑफ absorption, reflection and transmission. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. सो दिस इज नथिंग बट द रिलेशन. आता काय करायचं, हे जे तिघं आपण म्हटलेलं आहे की दीज आर द कोइफिशियंट ऑफ द ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, ह्या तिघांच्या 3 डेफिनेशन्स व्यवस्थित लिहायच्या. चला समजलं असेल इथपर्यंत सगळ्यांना. चला लिहून घ्या इथपर्यंत हे. ओके, सो पहिला रेशो लिहूया आपण. व्हॉट इज फर्स्ट रेशो? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ज्याला स्मॉल ए म्हटलं जातं. ओके, सो बघा मी पहिली डेफिनेशन लिहितो. इट इज द रेशो ऑफ amount of heat, it is the ratio of amount of heat absorbed to the total amount of heat is incident. बस एवढंच लिहूया. काय लिहिलं मी? It is the ratio of amount of heat absorbed to the total amount of heat is incident. That is small a is equal to QA upon Q. This is the ratio. याला काय आता युनिट नसेल ना, कारण दोन्हीही एनर्जी किंवा दोन्हीही सेम क्वांटिटीचा रेशो आहे. कधी काही रेशो वेगळे असतात, काही रेशो सेम क्वांटिटीचे असतात. सेम क्वांटिटीचा रेशो असेल तर आपण त्याला युनिट लिहित नाही. सो दिस इज नथिंग बट द कोइफिशियंट ऑफ द ॲब्सॉर्प्शन. नेक्स्ट, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, स्मॉल आर ना. सो व्हाट इट इज द रेशो ऑफ amount of heat reflected to the amount of heat is incident. That is small r is equal to QR upon Q. पटपट लिहा सगळे. नेक्स्ट, कोइफिशियंट ऑफ ट्रांसमिशन T. It is the ratio of amount of heat transmitted to the total amount of heat is incident. That is small t is equal to QT upon Q. Okay, so write down all these 3 definitions. These 3 definitions are related to the coefficient of the absorption, coefficient of the reflection and coefficient of the transmission. किंवा आपण ह्या तिघांचं रिलेशन हे सुद्धा आपण मगाशी लिहिलं त्या पद्धतीनं सांगू शकतो की a प्लस r प्लस t जर घेतले तर तिघांची ॲडिशन किती मिळणार आहे आपल्याला? 1 मिळणार आहे. आणि तिघांची ॲडिशन 1 का आली हे मगाशी आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यासाठी ह्या बेसिक डेफिनेशन्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजेत की नक्की आलेली हीट ॲब्झॉर्ब झाली की रेशो कसा तयार होतो, आलेली हीट रिफ्लेक्ट झाली की काय होतं आणि आलेली हीट ट्रान्समिट झाली की कसा रेशो तयार होतो हे थोडंसं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. चला इथपर्यंत लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. मी हे रब करतो आता. ओके, इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. अजूनही याच्यामध्ये 1-2 पॉईंट्स आपल्याला ह्या रेडिएशनमध्ये बघायचे आहेत आणि मग परफेक्टली ब्लॅक बॉडी बघूया. आधी ते 2 पॉईंट्स बघूया. तर आपल्याला 3 कन्सेप्ट आता आपण बघितल्या. त्यातली पहिली कन्सेप्ट बघितली ॲब्सॉर्प्शन बघितली किंवा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असं म्हटलं होतं. आता मी काय लिहितो? परफेक्ट ॲब्झॉर्बर असं लिहितो. परफेक्ट
रिफ्लेक्टर असं लिहितो आणि परफेक्ट ट्रान्समीटर असं लिहितो. परफेक्ट शब्द फक्त काय आला, परफेक्ट. ओके, परफेक्ट म्हणजे थोडंसं कुठंतरी प्रॅक्टिकली ते अप टू 100% जात असेल कुठंतरी, त्याला आपण परफेक्ट म्हणूया. ओके, सो वी हॅव a plus r plus t is equal to 1. सिमिलरली वी हॅव, ते थोडंसं मी कंपॅरेटिव्हली का लिहितोय बघा, तुम्हाला लक्षात राहील व्यवस्थित, तुम्ही लिहून घ्या, आहे तसंच काही हरकत नाही. वी हॅव a plus r plus t is equal to 1. प्रत्येक वेळेला तीन नोट लिहायचे, थोडक्यात शॉर्ट नोट लिहायचे आहेत. परफेक्ट ॲब्झॉर्बर म्हणजे काय, परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणजे काय, परफेक्ट ट्रान्समीटर म्हणजे काय. आता परफेक्ट शब्द वापरला याचा अर्थ आलेली जी एनर्जी आहे ती तिघांमध्ये डिवाइड न होता कुठल्या तरी एकालाच जाणार आहे. मग परफेक्ट ॲब्झॉर्बरमध्ये काय होईल, तर आलेली जी एनर्जी आहे किंवा आलेली जी हीट आहे ती सगळीच्या सगळी काय केली जाईल, ॲब्झॉर्ब केली जाईल. तसंच परफेक्ट रिफ्लेक्टरला काय सांगूया, आलेली जी काही एनर्जी आहे ती सगळी काय केली जाईल, रिफ्लेक्ट केली जाईल. म्हणजे थोडक्यात आपण मिररचं एक्झाम्पल सांगूया. मिररमध्ये काय होतं की हीट आली, सगळी रिफ्लेक्ट झाली असं आपण म्हणतो जनरली, तिथं काय ॲब्झॉर्प्शन किंवा ट्रान्समिशन होत नाही. आणि ट्रान्समीटरमध्ये काय की आली हीट आणि ती सगळीच ट्रान्सफर केली, जसं कंडक्शन होतं ना तशा पद्धतीने ती ट्रान्सफर केली रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. सो त्याला म्हणायचं परफेक्ट ट्रान्समीटर. मग आता हे थोडंसं डिफाईन कसं करायचं, तर परफेक्ट ॲब्झॉर्बरसाठी काय करायचं, वी हॅव a plus r plus t is equal to 0. therefore r is equal to 0, t is equal to 0. म्हणजे हे दोन कोएफिशियंट काय करायचे, 0 करायचे. therefore काय होणार आहे, a is equal to 1 मिळणार आहे. बरोबर आहे का बघा. आणि a is equal to 1 मिळेल याचा अर्थ काय, हा 1 कसा मिळतो, सिन्स a ची डेफिनेशन काय असते, QA upon Q. मग जर a 1 असेल तर QA upon Q किती मिळालं, 1 मिळालं ना. ह्याचा अर्थ काय झाला बघा, हेन्स द टोटल, आता सेम अपॉन सेम 1 येणार ना, म्हणजे दोघांची व्हॅल्यू कशी येणार आहे, हेन्स टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट, हेन्स टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट इज ॲब्झॉर्ब्ड, सगळीच ॲब्झॉर्ब केली. दॅट इज Q जेवढी आली तेवढी काय केली, सगळी ॲब्झॉर्ब केली. म्हणजे Q इज इक्वल टू QA ह्यात असणार आहे. आणि दोघं सेम असतील, A ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार. सो दीज आर द टू मेन कंडिशन्स ऑफ द परफेक्ट ॲब्झॉर्बर. आता सेम तुम्ही ह्या दोन्ही अशा पद्धतीने लिहू शकता. समजते सगळ्यांना. चला फास्ट लिहितो मी. therefore a is equal to 0, t is equal to 0. therefore इथं a, आता इथं r is equal to 1 येणार. सिन्स r is equal to काय असतं, QR upon Q असतं ना. मग 1 आलं तर QR upon Q किती आलं, 1 आलं. म्हणून QR आणि Q कसे असणार, सेम असणार. म्हणून लिहायचं इथं हेन्स द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट इज reflected, that is Q is equal to QR. therefore R is equal to 0, T is equal to 0, sorry T is equal to आणायचं ना, A आणि R 0. therefore T is equal to 1, since T is equal to काय असतं, QT upon Q, 1 is equal to QT upon Q. Hence, the total amount of heat incident is transmitted. बरोबर ना. That is Q is equal to QT असते याच्यामध्ये. So these are the three conditions of the perfect absorber, perfect reflector and perfect transmitter. बघा समजल्या का तिन्ही कंडिशन्स. बघा एक कंडिशन समजली की बाकीच्या दोन्हीही व्यवस्थित समजतात किंवा लिहिता येतात. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मी थोडंसं देत असताना सुद्धा
कंपॅरेटिव्हली देतोय, जेणेकरून तुम्हाला कंपॅरिझन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात किंवा जी काही प्रोसेस आहे ती सेम राहते. बघा आता ह्या तिघांमध्ये बघा व्यवस्थित सगळीकडे सेम प्रोसेस दिसते, याच्यामध्ये काही फारसं वेगळं करत बसायची गरज नाही. ठीक आहे, चला रब करू, मी हे लिहून घ्या हे तसं व्यवस्थित. ठीक आहे, अजून एक 2 डेफिनेशन्स आहेत त्याच्या रिलेटेड, तेवढे एक बघूया. ॲथरमॅनस सबस्टन्स. ॲथरमॅनस ॲथरमॅनस NOUS. ॲथरमॅनस आणि डायॲथरमॅनस असे 2 डेफिनेशन्स आहेत. द सबस्टन्स विच आर किंवा द सबस्टन्स विच डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन. सोप्या भाषेत लिहितो, द सबस्टन्स विच डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन. एवढंच लिहितो म्हणजे लक्षात राहील. म्हणजे ॲथरमॅनस सबस्टन्स म्हणजे कुठला, एक सबस्टन्स असा आहे की तो हीट ट्रान्समिट करत नाही. म्हणजे थोडक्यात आपण प्लास्टिक किंवा लाकूड घेऊया, ओके, ज्याच्यामध्ये ट्रान्समिशन होत नाही तर ॲब्झॉर्प्शन होईल असं आपण म्हणूया. आलेली हीट तिथंच थांबेल, तिथून पुढे ती ट्रान्समिट किंवा पुढे त्याचं कुठं कंडक्शन ट्रान्सफर होणार नाही. ओके, सो एक्झाम्पल्स वॉटर पण घेतलेलं आहे बघा. एक्झाम्पल वॉटर वूड आयर्न पण म्हटलेलं आहे, एटसेट्रा. सो दिस इज वन ऑफ द डेफिनेशन. नेक्स्ट डेफिनेशन, डायॲथरमॅनस सबस्टन्स. डाय substance. Okay, so new definition, the substance which pass the heat radiations. Pass म्हणजे transmit. Substance the heat pass किंवा passes the heat radiation. Simple. For examples, glass cords, etc. Glass cords, etc. क्रिस्टल सबस्टन्सेस जे आहेत त्यांना जनरली आपण हे म्हणू शकतो. सो दीज आर अगेन 2 मेन डेफिनेशन्स. ओके, सो अजून एक शॉर्ट नोट लिहूया. नोट असल्या A, R and T are depends. आता A, R आणि T काय आहेत बघा. A म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आता हे सगळं डिटेल लिहित बसायची गरज नाही, शॉर्ट नोट लक्षात ठेवण्यासाठी. A, R and T are depends on wavelength of incident radiation. म्हणजे जी काही आपण हीट इन्सिडंट करणार आहे त्या हीटची काहीतरी वेवलेंथ असेल त्याच्यावरती पण डिपेंड आहे इन्सिडंट हीट रेडिएशन. अँड द मटेरियल used and the material on which heat is incident. बघा म्हणजे A, R आणि T हे कुठल्या 2 गोष्टींवरती महत्त्वाचे डिपेंड आहेत. तर एक इन्सिडंट वेवलेंथवरती डिपेंड आहेत किंवा वेवलेंथ ऑफ इन्सिडंट रेडिएशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मटेरियल आहे, ज्या मटेरियलवरती हीट इन्सिडेंट होणार आहे त्या मटेरियलवरती डिपेंड आहे. साहजिकच आहे, मटेरियल लाकूड असेल, ग्लास असेल, प्लास्टिक असेल, थोडा फरक राहणार ना, कारण मटेरियलमध्ये फरक आहे. कारण आलेली जी हीट रेडिएशन आहे किंवा जी हीट आहे त्याचा इफेक्ट त्या मटेरियलच्या आतमध्ये असलेल्या स्ट्रक्चरवरती होतो. म्हणून जे मटेरियल यूज केलं जातं या केसमध्ये त्या मटेरियलवरती सुद्धा काय आहे की हीट किती ॲब्झॉर्ब होणार, किती ट्रान्सफर होणार, किती रिफ्लेक्ट होणार,
हे सगळं डिपेंड आहे आणि याच्यावरतीच हे कोएफिशियंट्स डिपेंड आहेत. म्हणून म्हटलं जातं की ए, आर अँड टी आर डिपेंड्स अपॉन द वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन अँड द मटेरियल युज्ड इन इट. ओके, चला थांबूया इथं. मी हे रफ करतो, इथपर्यंत सगळ्यांनी लिहून घ्या. चला, मी म्हटलं होतं दुसरा पॉईंट आपण बघूया. थोडासा थिअरॉटिकल आहे, आता पूर्ण बऱ्याचशा गोष्टी थेरीच्या आहेत त्याच्यामध्ये, पण पहिल्यांदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की हा पॉईंट नक्की काय आहे. सो द पॉईंट इज परफेक्ट ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी, आता आपल्याला एवढं तरी माहिती आहे का बघा की ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये ब्लॅक कलर हा हीट जास्त ॲब्झॉर्ब करून घेतो आणि व्हाईट कलर हा हीट ट्रान्समिट करतो, ॲब्झॉर्ब करत नाही. हा त्या वेवलेंथ किंवा तो मटेरियल, त्या मटेरियलचा टाईप याच्यावरती डिपेंड आहे ना सगळं, मगाशी बघितलं त्या पद्धतीने. सो उन्हामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला ऊन जास्त लागतं आणि लगेच ते फील का होतं, कारण एकतर आपल्याला जे आपलं हेड आहे ते ब्लॅक कलरचं आहे, वरून केस आपले काळे असतात, त्यामुळं जी काही एनर्जी पडणार आहे ती सगळी ॲब्झॉर्ब केली जाते त्या कलरमुळं. तेच आपण जर व्हाईट टोपी घातली तर आपल्याला फारसं काही ऊन लागत नाही असं आपण म्हणतो, बरोबर ना? लक्षात येते का? प्रॅक्टिकली समजतंय का बघा. सो सेम त्याच्यामधलं ब्लॅक बॉडीचं एक्झाम्पल असं घ्यायचं की जी ब्लॅक बॉडी आलेली सगळी हीट ॲब्झॉर्ब करू शकेल. हां, आता हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का नाही? 99.9% जर्म्स कॅन किल बाय आवर डिटर्जंट, बाय आवर सॅनिटायझर असं म्हणूया आपण. सो तशा पद्धतीने इथं आलेली जी हीट आहे ती अगदी 99.99% आम्ही ॲब्झॉर्ब करू शकतो त्या बॉडीमध्ये. त्या बॉडीला आम्ही परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणू शकतो. प्रॅक्टिकली 100% इट इज नॉट पॉसिबल, पण एक फेर्रीज ब्लॅक बॉडी अशी आहे की त्याला म्हटलं जातं की जवळपास ती काहीतरी पर्सेंटेजमध्ये ती ॲब्झॉर्ब करू शकते. अगदी आता त्याचं पर्सेंटेज इन टर्म्स ऑफ 97% दिलेलं आहे टेक्स्टबुकमध्ये. मी म्हटलं की 99.9 तशा टाईपमध्ये अगदी त्यांनी 97% ऑफ हीट एनर्जी कॅन बी ॲब्झॉर्ब बाय द बॉडी, दॅट इज कॉल्ड ॲज द परफेक्ट ब्लॅक बॉडी. ओके, सो डेफिनेशन कशी लिहिली आहे बघा मी. ए बॉडी विच ॲब्झॉर्ब द एंटायर इन्सिडंट एनर्जी एंटायर रेडियंट एनर्जी इन्सिडंट ऑन इट. एक अशी बॉडी आहे की त्या बॉडीवरती जर एनर्जी इन्सिडंट केली तर ती सगळीच्या सगळी एनर्जी काय केली जाते? ॲब्झॉर्ब करून घेतली जाते. त्या बॉडीला काय म्हटलं जातं? परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हटलं जातं. सिम्पल, ही झाली डेफिनेशन. आता त्याची डायग्राम बघूया. हे दिसायला जरी थोडंसं असं दिसत असलं तर हे फारसं काही अवघड नाही. एक सी टाईपमध्ये एक स्पेअर आहे असं आपण म्हणूया. दिसायला समोरून सी टाईप दिसतोय, पण तो एक स्पेअर आहे असं आपण म्हणूया. त्याला एक छोटंसं पिन होल आहे, ॲपर्चर म्हटलेलं आहे, स्मॉल पिन होल इथं, ज्याला ॲपर्चर म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामधनं काय करायचं आहे? हीट रॅडिएशन्स आतमध्ये पाठवायचे आहेत. चला, आतमध्ये हीट रॅडिएशन्स कुणावरती पाठवले? आपण कोनिकल प्रोजेक्शनवरती पाठवले. बघा, पहिला पॉईंट काय? एक बॉडी आहे. आता ह्या बॉडीला काय काय म्हटलं जातं? ज्याच्यामध्ये इव्हॅक्युएटेड स्पेस आहे, डबल वॉल्ड स्पेअर आहे किंवा सिल्वर पॉलिश्ड सरफेस आहे बाहेरून, तर त्या बॉडीच्या आतमध्ये आपण हीट एनर्जी पाठवली अशी, आणि ते कोनिकल प्रोजेक्शन आहे. तर ते कशासाठी? तर आलेली हीट एनर्जी थोडीशी अशी डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी, त्याचा मार्ग बदलला पाहिजे. जर हे नसतं तर कदाचित ती सगळी लगेच रिफ्लेक्ट झाली नसती. हे रिफ्लेक्शन पर्पजसाठी बरोबर तो असा कोनिकल लावलेला आहे. म्हणजे आली की ती काय होईल? एक वेगळ्या डायरेक्शनला निघून जाईल. सो एनर्जी रेडिएशन विच इज टू बी इन्सिडेंट ऑन द कोनिकल प्रोजेक्शन. बघा, मी जे लिहितोय बोलतोय ते ॲज अ वर्किंग म्हणून लिहिलं तरी चालेल. ओके, कन्सिडर ए डबल वॉल्ड स्पेअर विच इज इव्हॅक्युएटेड स्पेस इनसाइड अँड ऑल्सो इट इज पॉलिश्ड बाय ए सिल्वर सरफेस. फर्स्ट सेंटेन्स झालं. नेक्स्ट, when the incident radiations are to be incident on the conical projection, comma, the heat energy or the radiations are to be divided within the body म्हणू शकता, किंवा reflected within the body. Okay, again the reflected rays are absorbed. ओके, अगेन रिफ्लेक्टेड रेज आर ॲब्झॉर्ब, ते ॲब्झॉर्ब केले जातील किंवा आणि पुन्हा रिफ्लेक्ट होतील, पण हे सगळं रिफ्लेक्शन आतल्या आत होणार आहे. So by the particular steps of the reflection, all the incident radiations are absorbed within the body. Hence we can say that out of total incident radiations, 97% of energy is to be absorbed by the body and it is called as the Fairy's perfectly black body. Okay, स्पेशली याच्या आतमधला जो सरफेस आहे तो कोटेड कशाने केलेला आहे? लॅम्प ब्लॅक, सिंपल ब्लॅक कलरनी तो आतमध्ये कोटेड केलेला आहे. आणि ब्लॅक कलर आपल्याला माहिती आहे इट इज युज्ड फॉर द ॲब्सॉर्प्शन पर्पज. ओके, सो वॉट एव्हर द मॅक्सिमम इन्सिडेंट रेडिएशन्स आर देअर,
all those radiations are absorbed. So it is about 97% to be absorbed. So this is called as perfectly black body. लक्षात आलं. असाच एक कॅव्हिटी रेडिएटरचा प्रकार आहे, तोही सेम ब्लॅक कलरचा असतो आणि तोही ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी सारखाच यूज केला जातो. ओके, सो दिस इज अबाउट द परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता आपण थोड्याशा परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. त्या थोडेसे मी थेरॉटिकल तुम्हाला त्याची एक इमेज डिस्प्ले करतो, तुम्ही त्या सगळ्या व्यवस्थित लिहून घ्या, मी स्टेप बाय स्टेप त्या एक्सप्लेन करतो. ओके, सो लुक ॲट द characteristics of the perfectly black body. Heading आहे बघा, characteristics of the perfectly black body. So first sentence is what? A perfectly black body absorbs all the radiant energy incident upon it. So its coefficient of the absorption is unity and coefficient of reflection and transmission is 0. It is very simple to explain. आपल्याला इक्वेशन माहित आहे ART, त्याच्यामधला परफेक्ट ॲब्झॉर्बर लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये AR आपण ए जो आहे स्मॉल ए त्याला आपण काय म्हटलं होतं, 1 म्हटलं होतं ॲब्सॉर्प्शन ना, आणि जो स्मॉल आर आणि टी होता तो काय म्हटलं होतं आपण 0 म्हटलं होतं. सेम तेच पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट सेकंड सेंटेन्स बघा. वेन ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज हीटेड इट इमिट्स रेडिएशन ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ्स ॲट दॅट टेम्परेचर. बघा, जेव्हा परफेक्टली ब्लॅक बॉडी हीट केली जाईल, इट इमिट्स रेडिएशन ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ्स ॲट दॅट टेम्परेचर. कारण सगळे जे काही रेज आहे, जी काही हीट एनर्जी आहे ती काय केली जाईल, इमिट केली जाईल, बाहेर टाकली जाईल. वेवलेंथ रेंज ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इंडिपेंडंट ऑफ द मटेरियल. आता इंडिपेंडंट ऑफ द मटेरियल असं का म्हटलेलं आहे बघा, वेवलेंथ रेंज ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इंडिपेंडंट ऑफ द मटेरियल. जी काही वेवलेंथ आहे, कारण आतमध्ये वेव इन्सिडंट होत आहेत, रिफ्लेक्ट होत आहेत, त्यामुळे जी काही वेवलेंथ रेंज आहे ती डिफाईन होऊ शकत नाही. देअरफॉर इट इज इंडिपेंडंट ऑन द मटेरियल. वेवलेंथ ऑफ द ब्लॅक बॉडी रेडिएशन डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ऑफ द बॉडी. आता बॉडीचं टेम्परेचर काय आहे त्याच्यावरती वेवलेंथ डिपेंड आहे, कारण टेम्परेचरमुळं जे काही आतमध्ये इन्सिडंट आणि रिफ्लेक्शन होणार आहे ते चेंज होऊ शकतं, म्हणून इट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर असं सांगितलेलं आहे. ओके, सो दीज आर सम थेरॉटिकल पॉईंट्स अबाउट द perfectly black body. Okay, so you can also refer the textbook or notes and you can write the different points related to the perfectly black body. ठीक आहे, सो थांबूया आपण इथं. सो हे झाले एवढे 2 पॉइंट्स. आता काही न्यूमरिकल्स आहेत त्याचं डिस्कशन आपण करूया. ओके, सो राईट डाऊन द क्वेश्चन, जो कालच्या आपल्या पॉईंटवरती डिपेंड आहे. For a gas, R upon CV is equal to 0.4, where R is the universal gas constant and CV is molar specific heat at constant volume. So the gas is made up of molecules which are, आता याचं रिजिड डायॲटॉमिक असं आन्सर आहे. तर हे कसं आलं बघा, रिजिड डायॲटॉमिक. ओके, सो याच्यासाठी पहिल्यांदा जो गॅमा जो आहे तो गॅमा कॅल्क्युलेट केलेला आहे. सो गॅमा कसा कॅल्क्युलेट केला बघा. सो आर अपॉन CV इज इक्वल टू 0.4. दिस इज द गिवन रिलेशन. आर अपॉन CV इज द 0.4. त्यातला आर आपल्याला माहिती आहे की CP मायनस CV असतो. CP मायनस CV इज नथिंग बट द आर. सो CV इट इज 0.4. म्हणजे आपण इथं काय केलं, सिन्स कॅपिटल आरच्या ऐवजी फक्त CP मायनस CV पुट केलं. ओके, सो we can separate this. So CP upon CV minus 1 is equal to 0.4. हे डिवाइड केलं, फक्त मी काय केलं दोन्ही बाजूला. नेक्स्ट देअरफॉर CP upon CV काय केला, हा 1 प्लस 0.4 झाला, हा 1 इकडे घेतला की 0.4 झाला, आणि हा काय झाला, गॅमा झाला. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द गॅमा. सो बाय दिस व्हॅल्यू वी कॅन डिफाईन दिस गॅस नेचर ऑर द गॅस मोलिक्यूल विच आर रिजिड डायॲटॉमिक. सो ऑप्शन ए. नेक्स्ट, if coefficient of absorption of a body is 0.74 and coefficient of reflection is 0.22, then the value of coefficient of transmission is. आता बघा क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. आधी ॲब्सॉर्प्शन दिलेला आहे, इथंच लिहितो मी, A 0.74 दिलेला आहे. नेक्स्ट कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन दिलेला आहे 0.22, रिफ्लेक्शन स्मॉल r, आणि विचारलेला आहे स्मॉल t. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन विचारलेला आहे. आत्ताच आपण रिलेशन्स बघितली होती. सो 1 इज इक्वल टू A प्लस R प्लस T.
मग आपल्याला टी फाइंड करायचं असेल तर 1 मायनस हे ए प्लस आर होणार आहे. सो 1 मायनस ए किती आहे 0.74 आणि हा किती आहे 0.22. सो हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 0.04. ए ऑप्शन मिळतो याचा. सोडून बघ. ओके, सो दिस इज द सेकंड आन्सर. नेक्स्ट पुढचा सीईटीचा क्वेश्चन आहे. सीईटी 2003ला विचारलेला, सॉरी 2005ला विचारलेला आहे. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज 0.22. आत्ताच्या सारखंच आहे सेम. ट्रान्समिशन दिलेलं आहे 0.22. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन दिलेलं आहे 0.74. आत्ताचं जे आहे तेच फक्त थोडं वेगळ्या पद्धतीनं हे केलंय बघा. सो कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0.74. Next, for a given body, so from a given body at given temperature, the coefficient of emission is, आता coefficient of emission म्हणजे small, coefficient of transmission, coefficient of reflection T झाला, R झाला. सो coefficient of emission विचारलेलं आहे. coefficient of emission ॲक्च्युली आर आणि टी ॲब्सॉर्प्शन पाहिजे त्या इमिशनच्या ठिकाणी. ॲब्सॉर्प्शन पाहिजे, ॲब्सॉर्प्शन. सो ए कॅल्क्युलेट करायचं आहे. सेम आत्ताच्यासारखंच आहे. जसा हा फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा आपल्याला इथे यूज करावा लागेल. सो 1 इज इक्वल टू ए प्लस आर प्लस टी. सो ए इज इक्वल टू 1 मायनस आर प्लस टी. मग आता तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. मागाच्यासारखं सेम आन्सर येणार 0.04. सेम आहे ना बघा. हे आर प्लस टी, हे फक्त ए आर टी असं रिफ्लेक्ट काय म्हणूया आपण स्वाईप केलं फक्त बघा. म्हणजे 2000 वरचा क्वेश्चन आहे तो 2003चा आहे आणि खालचा क्वेश्चन आहे तो 2005चा आहे. फक्त व्हॅल्यूज बदलल्या, कोएफिशियंटच्या व्हॅल्यूज बदलल्या जातात आणि मग आन्सर काढायला लावलं जातं. चला लिहून घ्या इथपर्यंत. सो MSTCT 2005चा हा क्वेश्चन आहे. चला पुढचा एक क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे बघा. MSTCT 2009चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन लिहून घ्या. When 150 joule of energy is incident on surface of a body, 15 joule of energy is reflected by it. If the coefficient of absorption is 0.6, then the amount of energy transmitted will be. इथे लिहूया. हे रब करतो मी बघा. थोडासा डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा लेंदी स्टेप मध्ये हा आहे. ओके, क्वेश्चन बघा. When 150 joule of energy is incident on the surface of body, ही इन्सिडेंट आहे 150 जूल. सो त्याला आपण क्यू म्हणूया, जी की इन्सिडेंट केली त्या बॉडीवरती. सो ही टोटल क्यू मग तिघांमध्ये डिवाइड होती. पण ह्या कंडिशनमध्ये काय होईल, 15 जूल ऑफ एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय इट. रिफ्लेक्ट झाली, रिफ्लेक्ट. सो क्यू आर 15 जूल रिफ्लेक्ट झाले असं आपण म्हणूया. इफ द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 0.6, एज दिलाय ना मग हा 0.6. मग जर ए 0.6 असेल तर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिट अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड विल बी, अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड QT क्वेश्चन मार्क. ओके, सो फॉर्म्युला एक आपण हा लिहू शकतो बघा. स्मॉल टी इज इक्वल टू QT अपॉन क्यू. आता क्यू माहिती आहे पण QT सॉरी क्यू माहित आहे, QT काढायचा. स्मॉल टी माहित आहे का? सो स्मॉल टी आपल्याला माहित नाही. सो स्मॉल टी कसा काढायचा? सो 1 इज इक्वल टू ए प्लस आर प्लस टी. सो स्मॉल टी इज इक्वल टू व्हॉट 1 मायनस ए प्लस आर. पण आता फक्त ए दिलेला आहे, आर दिलाय का? नाही. बट याच्यामध्ये आपण आर कसा काढतो? क्यू आर अपॉन क्यू. सो क्यू आर दिलाय का? दिला. येस, 15 अपॉन 150. सो हे 1 अपॉन 10 किंवा 0.1 म्हणूया. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ आर. बरोबर आहे का बघा? समजलं? सो पहिल्यांदा काय आपण फाइंड केला? आर. आर म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन माहिती आहे आपल्याला. मग चला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन वरनं स्मॉल टी काढूया. सो स्मॉल टी इज इक्वल टू 1 मायनस ए किती आहे 0.6 प्लस आर किती आहे 0.1. सो 1 मायनस 0.7, सो इट बिकम्स 0.3.
चला टी मिळाला, तिघं पण मिळाले. सो हे रिलेशन वापरा मग. देअरफॉर क्यू टी इज इक्वल टू टी इंटू क्यू. मग टी किती आहे 0.3 इंटू क्यू किती आहे 150. सो हे 45 जूल येईल का बघा. क्यू टी 15×1 = 45 45 जूल. सी ऑप्शन चेक करा. येस, सी ऑप्शन आहे बघा 45 जूल. बघा अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडंट दिली, त्याच्यापैकी किती रिफ्लेक्ट झाली हे सांगितलं होतं. सो 150 पैकी 15 जूल रिफ्लेक्ट झालं तर ह्याच्यावरनं आर निघतोय बघा. सो आर ह्या पद्धतीने काढला 0.1. ॲक्च्युली ऑलरेडी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन दिलेला आहे 0.6 आणि विचारलंय की किती एनर्जी ट्रान्समिट होईल, म्हणजे क्यूटी क्वेश्चन मार्क आहे. सो क्यूटीसाठी हा फॉर्म्युला लिहून घेतला, टी इज इक्वल टू क्यूटी अपॉन क्यू. सो क्यूटी इज इक्वल टू क्यू इंटू टी, पण ह्यातला क्यू माहित आहे, टी माहित नाही आहे. मग टीसाठी पुन्हा हीच आपली प्रोसिजर, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. ओके, सो त्याच प्रोसिजरनं पुन्हा काय केला, तो फाइंड केला आणि त्याच्यावरनं मग ए टी आर तिघंजण मिळाले. सो तिघांमधला मग इथं टी पुट केला आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करून सिम्पल क्यू टी फाइंड केला. सो क्यू टीचा अर्थ काय की जी आलेली 150 जूल होती त्याच्यापैकी आता मग ट्रान्समिट किती झाली तर एवढी झाली 45. 15 रिफ्लेक्ट झाली तर ॲब्झॉर्ब किती झाली सांगू शकताय. 60% ॲब्झॉर्ब होणार आहे बघा. म्हणजे 45 अधिक 15 जर केलं आपण 60. सो 150 मध्ये 60 90 जाईल बघा. 90 बरोबर आहे का बघा. येस, सो नियर अबाउट 90 जूल इज द अमाउंट ऑफ हिट ॲब्झॉर्ब. चला लिहून घ्या इथपर्यंत. सो दीज आर सम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विच आर रिलेटेड टू द आवर टुडेज लेक्चर. ठीक आहे, थांबूया आपण इथपर्यंत. बघा आजचं जेवढं झालं तेवढं व्यवस्थित करायचा प्रयत्न करा. 2 पॉईंट्स आपण थेरॉटिकल बघितले. दोन्हीमध्ये पहिल्यांदा आपण रॅडिएशन किंवा कंडक्शन कन्व्हेक्शन याचा अर्थ बघितला, थेरॉटिकल अर्थ बघितला. पुन्हा रॅडिएशनमध्ये आपण महत्त्वाचे 3 टाईप्स बघितले, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. त्याच्यावरून त्यांचे कोइफिशियंट कसे तयार होते हे बघितले. त्याच्यावरून त्यांची रिलेशन्स लिहिली. त्या कोइफिशियंट्सला आपण स्मॉल ए स्मॉल आर स्मॉल टी अशी नावं दिली. त्या तिघांचं रिलेशन बघितलं की ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 असतं. त्याचबरोबर तिघांचे 3 कोइफिशियंट्स डिफाईन केले. बरोबर, पहिल्यांदा स्मॉल ए डिफाईन केला, रेशो घेतला ना क्यू ए अपॉन क्यूचा, नंतर स्मॉल आर घेतला क्यू आर अपॉन क्यू, नंतर स्मॉल टी घेतला क्यू टी अपॉन क्यू. हे 3 रेशो आपण डिफाईन केले. 3च्या 3 डेफिनेशन्स व्यवस्थित लिहिल्या. सगळं थेरॉटिकल व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण परफेक्ट ॲब्झॉर्बर काय असतो, परफेक्ट ट्रान्समिटर काय असतो आणि परफेक्ट रिफ्लेक्टर काय असतो हे बघितलं. तुम्हाला आता फक्त परफेक्ट ॲब्झॉर्बरमध्ये आर आणि टी 0 करायचं आहे, परफेक्ट रिफ्लेक्टरमध्ये ए आणि टी 0 करायचं आणि परफेक्ट ट्रान्समिटरमध्ये ए आणि आर 0 करायचं, बाकी 1 होतं आन्सर. हे आपण ते 3 कंपॅरेटिव्ह सुद्धा त्याच्यामध्ये बघितले. त्याच्यानंतर डायथर्मोनस आणि अथर्मोनस 2 सबस्टन्स बघितले. त्याच्यानंतर आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी बघितली, ज्याच्यामध्ये डायग्राम, डेफिनेशन आणि त्याची एक कॅरेक्टरिस्टिक टाईप एक फोटो मी तुम्हाला एक्सप्लेन केला. हे सगळं व्यवस्थित आधी थेरॉटिकल लिहून घ्या आणि त्याच्यानंतर हे काही न्यूमेरिकल्स क्वेश्चन्स आहेत ते लिहून घ्या. ओके, सो हा जो आजचा स्टडी होता तो सगळा सुरू झालेला आहे. आता रॅडिएशनचा सुरू झालेला आहे. अजून एक साधारण 2-3 पॉईंट्स याच्यामध्ये रिलेटेड आहेत. कदाचित उद्याच्याही लेक्चरला ते सगळे संपून जातील आणि मग आपण काही न्यूमेरिकल्स जे अजून टेक्स्टबुकमधले काही अनसॉल्ड न्यूमेरिकल्स आहेत त्याचं डिस्कशन राहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथून पुढचे जे काही पॉईंट्स येतील त्याचे जे काही CETचे क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन राहिलेलं आहे ते करूया. ओके, सो आजच्या लेक्चरला थांबूया. सगळं व्यवस्थित लिहा. काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.